लहानपणी ऐकलेल्या त्या साध्यासुध्या गोष्टी आज या वाटेवर चालताना अचानक जिवंत होऊ लागतात. कदाचित म्हणूनच काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात तर अनुभवायची असतात. नमस्कार, माझे नाव प्रल्हाद. आज मी आलो आहे दापोली जवळच्या आसोद गावात असलेल्या एका प्राचीन आणि शांत ठिकाणी श्री केशवराज मंदिरला भेट द्यायला. सांगतात की हे मंदिर 5000 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे आणि स्थानिकांच्या कथेनुसार पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलं. मंदिराकडे जाणारी वाट ही एक छान अनुभव आहे. दाट हिरवाईतून जाणारा छोटासा रस्ता, मध्ये येणारी नदी आणि तिच्यावरचा लहानसा पूल, हे सगळं बघत बघत पुढे साधारण 200 पायऱ्या. वर पोहोचल्यानंतर प्रवेशाजवळ एक सुंदर प्राचीन गणेश मूर्ती दिसते. ती जणू भक्तांचं स्वागतच करते. आत जाण्यापूर्वी एक नैसर्गिक गोमुख दिसतं. त्यामधून वर्षाचे 12ही महिने वाहणारे थंड पाणी हे इथलं प्रमुख आकर्षण आहे. मंदिराची दगडी बांधणी, लाकडी खांब आणि साधा पण प्राचीन दिसणारा सभा मंडप सगळंच अगदी कोकणाच्या जुन्या परंपरेची आठवण करून देतं. गर्भगृहात काळ्या पाषाणाची विष्णूंचे रूप असलेली श्री केशवराजांची मूर्ती आणि तिचं दर्शन घेताच अंगावर वेगळीच ऊर्जा येते, जणू जीवन जगण्याचा मार्गच. दापोलीपासून साधारण 6 किलोमीटरवर असलेले हे ठिकाण निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म तिन्ही गोष्टी एकत्र अनुभवायला मिळणारे एक रेअर स्थान आहे. जर तुम्ही कोकणात येत असाल तर या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका.